नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 27 सप्टेंबर 2024 वार आहे शुक्रवार। तुमसाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यांना या ठिकाणी आपण स्टडी करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी मित्रांनो आपण इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, अंत्योदय ही जी संकल्पना आहे त्या संकल्पनेविषयी माहिती घेणार आहोत। मेक इन इंडिया कार्यक्रम, एशिया पॉवर इंडेक्स, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 2030, भारत ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार व शेवटी मित्रांनो या ठिकाणी आपण कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल, ज्याला की इन शॉर्ट मध्ये आपण मित्रांनो कॅग म्हणतो, याविषयी ज्या काही न्यूज आहेत त्या सर्व न्यूजना मित्रांनो या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून स्टडी करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो या ठिकाणी आजचा जो काही आपला पहिला प्रश्न आहे तो आहे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्रा संदर्भात। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1, इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हे युद्धभूमीवर सामरिक तैनातीसाठी डिझाइन केलेले आहे। विधान 2, भारतातील अग्नि 5 क्षेपणास्त्र एक आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे। वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र म्हणजे काय याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी युरोपियन खंड आहे आणि या ठिकाणी आपला आशिया खंड आहे। या ठिकाणी आशिया खंडामध्ये जो काही देश आहे तो देश जर या ठिकाणी दुसऱ्या खंडामध्ये स्थापित असलेला जो काही देश आहे त्या देशावर जर क्षेपणास्त्राने मारा करू शकत असेल तर त्याला या ठिकाणी आपण इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असे म्हणतो। म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारचे जे काही क्षेपणास्त्र असते त्याची जी काही रेंज आहे किंवा लांबी आहे किंवा दूरीचे जे काही अंतर आहे ते अधिक असलेलं आपल्याला दिसतं। या ठिकाणी सामरिक तैनातीसाठी इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हे युद्धभूमीवर तैनात केले जात नाही किंवा ते डिझाइन केले जात नाही। म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 1 हे आपलं चुकीचं ठरतं। तर या ठिकाणी इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल हे लॉंग रेंजचे एक मिसाईल आहे जे की एका खंडातून दुसऱ्या खंडामध्ये जे काही शत्रू राष्ट्र आहे त्या शत्रू राष्ट्राच्या सैन्य स्थळावर हल्ला करण्यासाठी ते वापरले जाते। आणि अलीकडच्या काळामध्ये भारताकडूनही अशा प्रकारचे जे काही क्षेपणास्त्र आहेत त्यांच्या विकासाकडे लक्ष दिलेलं आपल्याला दिसत आहे। नंबर 2 चे विधान मित्रांनो या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। भारताकडून विकसित केली गेलेली अग्नि सिरीज, ज्यामध्ये अग्नि 5 हे जे क्षेपणास्त्र आहे ते एक आंतरखंडीय म्हणजेच इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईलचे एक उदाहरण आहे। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जो काही अग्नि 5 आहे, अग्नि 5 या क्षेपणास्त्राची जी काही लांबी किंवा रेंज आहे ती 5000 किलोमीटर असलेली आपल्याला दिसते। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी भारतामधून या ठिकाणी आपण 5 किलोमीटर अंतरावर असलेले जे काही आपले शत्रू राष्ट्र आहे त्या शत्रू राष्ट्रावर या ठिकाणी क्षेपणास्त्र डागू शकतो। म्हणजेच विधान क्रमांक जे 2 आहे ते या ठिकाणी मित्रांनो अगदी आपलं बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील। पर्याय बी केवळ विधान क्रमांक 2 बरोबर। पाहूया प्रश्न क्रमांक 2 जो की मित्रांनो या ठिकाणी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन संदर्भात आहे। सरळ जो काय आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया। शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या भौगोलिक राजकीय वैशिष्ट्यांचे खालीलपैकी कोणते सर्वोत्तम वर्णन करते अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आहे या ऑर्गनायझेशन विषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। या ऑर्गनायझेशनची जी काही स्थापना आहे ती 2001 साली झाली। या ठिकाणी 2017 साली मित्रांनो या ठिकाणी भारत आणि जो काही पाकिस्तान आहे यांना या ऑर्गनायझेशनचे पूर्ण सदस्यत्व म्हणजे फुल मेंबरशिप या ठिकाणी देण्यात आली होती। हा जो पॉइंट आहे तोही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। शांघाय कोऑपरेशनचे जे काही हेडक्वार्टर आहे ते बेजिंग चीन या ठिकाणी आहे, हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यावं लागेल। आणि शांघाय ही एक प्रादेशिक संघटना आहे जी की आंतरिक संरक्षणासाठी स्थापन केलेली आहे। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय ए।
अंतर्गत सुरक्षेवर लक्ष केंद्रित करणारी मुख्यत्वे मध्य आशियाई प्रादेशिक संस्था म्हणून या ठिकाणी आपण शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनकडे पाहू शकतो। चलूया पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी अंत्योदय या संकल्पनेशी संदर्भात आहे। तो अर्थशास्त्राचा या ठिकाणी प्रश्न असलेला आपल्याला दिसतो। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया। अंत्योदय ही संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली, अशा प्रकारचा एमपीएससीचा आवडता प्रश्न या ठिकाणी मित्रांनो आपल्या समोर आहे। सर्वप्रथम या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर पाहण्याच्या अगोदर या ठिकाणी नेमकं अंत्योदयचा अर्थ काय होतो हे या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। आपला जो समाज आहे, आपल्या समाजामध्ये गरीब आणि श्रीमंत अशा प्रकारचे दोन गट दिसतात। त्याचबरोबर मध्यम वर्ग हा तिसरा गट ही या ठिकाणी आपण पाहू शकतो। म्हणजेच जो काही समाज आहे या समाजामध्ये अगदी शेवटचा जो काही घटक आहे, जो की वंचित आहे, त्या घटकाचं कल्याण साधणे म्हणजे या ठिकाणी अंत्योदय, म्हणजे शेवटचा जो काही व्यक्ती आहे किंवा शेवटचा जो काही समाज घटक आहे त्याचा उदय करणे, त्याचं समाज कल्याण साधणे किंवा त्याचा विकास करणे, हे या ठिकाणी मित्रांनो अंत्योदय या संकल्पनेचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसतं। आणि ही जी अंत्योदय संकल्पना आहे ती मांडण्याचं कार्य पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी केलं होतं। प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय डी। पाहूया प्रश्न क्रमांक 4, जो की मित्रांनो या ठिकाणी मेक इन इंडिया या कार्यक्रमा संदर्भात आहे, या इनिशिएटिव्ह संदर्भात तो प्रश्न या ठिकाणी असलेला आपल्याला दिसतो। सरळ जो काय प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। मेक इन इंडिया उपक्रमात खालीलपैकी कोणते समाविष्ट घटक आहेत, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे, ज्यामध्ये नंबर 1 आपल्याला देण्यात आला आहे ऑटोमोबाईल आणि ऑटो घटक, नंबर 2 या ठिकाणी आपल्याला फार्मास्युटिकल्स देण्यात आला आहे, नंबर 3 अक्षय ऊर्जा म्हणजे सौर ऊर्जा ज्याला या ठिकाणी आपण म्हणतो, आणि नंबर 4 या ठिकाणी आपल्याकडे आहे सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न म्हणजे ज्याला या ठिकाणी आपण युनिव्हर्सल बेसिक इन्कम असं म्हणतो। या ठिकाणी योग्य उत्तर निवडा असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये सांगण्यात आलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही मेक इन इंडिया प्रोग्राम आहे, या मेक इन इंडिया प्रोग्रामची सुरुवात 2014 साली झालेली आहे। या प्रोग्रामच्या अंतर्गत आपल्या देशामध्ये ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूंची निर्मिती करणे, याला या ठिकाणी आपण मेक इन इंडिया असं म्हणतो। मग आपल्या देशामध्ये कोणकोणत्या वस्तू आपण निर्माण केल्या गेल्या पाहिजेत, खास करून जे काही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये ऑटोमोबाईल असतील किंवा ऑटोमोबाईलचे जे काही पार्ट आहेत, घटक आहेत, त्या घटकांचा या ठिकाणी मेक इन इंडियामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर अलीकडील काळामध्ये ज्या काही आरोग्याच्या नवनवीन समस्या आपल्या समोर उभ्या आहेत, त्या समस्यांना तोंड देण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी जे काही आपलं फार्मास्युटिकल सेक्टर आहे त्याला या ठिकाणी आपल्याला मजबूत करायचं आहे। आणि त्याचबरोबर जागतिक स्तरावर भारताचं जे काही फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये डॉमिनन्स आहे ते डॉमिनन्स या ठिकाणी आपल्याला वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे आहे। त्याचबरोबर सौर ऊर्जेमध्ये जी काही नवीनतम ऊर्जा आहे, ज्याला की या ठिकाणी आपण रिन्युएबल एनर्जी म्हणतो, त्या एनर्जीचाही या ठिकाणी मेक इन इंडियामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। परंतु मित्रांनो सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न ज्याला की या ठिकाणी आपण युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणतो, या घटकाचा मेक इन इंडिया या घटकामध्ये समावेश करण्यात आलेला नाहीये किंवा या इनिशिएटिव्ह मध्ये समावेश करण्यात आलेला नाहीये। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय बी। केवळ 1, 2 आणि 3 या घटकांचा समावेश मेक इन इंडिया या कार्यक्रमामध्ये करण्यात आलेला आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 5, जो की मित्रांनो या ठिकाणी एशिया पॉवर इंडेक्स संदर्भात आहे। सरळ जो काय आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया। एशिया पॉवर इंडेक्स संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये नंबर 1 चे विधान आपल्या समोर आहे। हा निर्देशांक असोसिएशन ऑफ साउथ ईस्ट एशियन नेशन, ज्याला की या ठिकाणी आपण आशियान या नावाने ओळखतो, ने प्रकाशित केला आहे। विधान 2 निर्देशांकाच्या 2024 आवृत्तीमध्ये भारताने आशियातील तिसरे सर्वात प्रभावशाली राष्ट्र म्हणून स्थान मिळवलेले आहे असं या विधानात आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। आणि वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही एशिया पॉवर इंडेक्स आहे तो इंडेक्स पब्लिश करण्याचं किंवा प्रकाशित करण्याचं कार्य या ठिकाणी लॉये इन्स्टिट्यूट जे की ऑस्ट्रेलिया स्थित आहे या इन्स्टिट्यूट कडून केलं जात आहे। हा इंडेक्स आशियान या संस्थेकडून पब्लिश केला जात नाही। म्हणजे या ठिकाणी नंबर 1 चे जे काही आपले विधान आहे ते या ठिकाणी मित्रांनो चुकीचं ठरतं आणि नंबर 2 चे विधान या ठिकाणी मित्रांनो अगदी बरोबर आहे। अलीकडेच आशिया पॉवर इंडेक्स जो काय पब्लिश झाला, या इंडेक्सनुसार भारत हा आशिया खंडातील क्रमांक 3 चा सर्वात शक्तिशाली राष्ट्र आहे। या ठिकाणी नंबर 1 ला अर्थात चीन हा देश असेल,
नंबर 2 वर मित्रांनो या ठिकाणी रशिया या देशाचा क्रमांक लागतो आणि नंबर 3 ला पूर्वी जपान हा देश होता, परंतु आता जपानला सरपास करून भारत हा आशिया खंडातील नंबर 3 चा सर्वात शक्तिशाली राष्ट्र म्हणून पुढे आला आहे ॲज पर दी एशियन पॉवर इंडेक्स। प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर राहील पर्याय बी केवळ विधान क्रमांक 2 बरोबर। चलूया पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 2030 संदर्भात आहे। सरळ जो काय आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत। संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या, ज्याला की या ठिकाणी आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणतो, संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 2030 पर्यंत जागतिक विकासासाठी सामाजिक प्रगती, आर्थिक वाढ आणि पर्यावरणीय स्थिरता यांच्यातील समतोल साधण्यावर लक्ष केंद्रित करतात। नंबर 2 चे विधान सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सच्या कोणालाही मागे सोडू नका म्हणजेच लिव्ह नो वन बिहाइंड या तत्वाचा उद्देश इंटरनेट आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सार्वत्रिक प्रवेश प्रदान करणे हा आहे। नंबर 3 2030 पर्यंत सार्वजनिक आरोग्य धोका असलेल्या एड्सचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट या ठिकाणी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे। आणि वरीलपैकी किती विधान बरोबर आहेत ते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। जी काही विधानं आहेत आपली त्या विधानांची या ठिकाणी चर्चा करूया। मित्रांनो या ठिकाणी जे काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत, हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सची सुरुवात 2015 मध्ये झाली आणि 2015 ते 2030 या कालावधीमध्ये हे आपल्याला एकूण 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल अचीव करायचे आहेत। या सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं मुख्य कार्य म्हणजे जी काही सामाजिक प्रगती आहे ती सामाजिक प्रगती या ठिकाणी करणे, त्याचबरोबर आर्थिक विकास किंवा लोकांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये या ठिकाणी आपल्याला वाढ करायची आहे आणि जी काही पर्यावरणाची होणारी अवनती आहे तिला कमी करून या ठिकाणी मित्रांनो आपल्याला पर्यावरण स्थिरता निर्माण करायची आहे। हे जे मुख्य लक्ष्य आहे ते या ठिकाणी आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचं असलेलं दिसतं। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। कोणालाही मागे सोडू नका म्हणजेच लिव्ह नो वन बिहाइंड ही जी कन्सेप्ट आहे या कन्सेप्टचा अर्थ म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे जी काही गरीब जनता आहे किंवा गरीब लोक आहे, ज्यांचा की अन्नाचा प्रश्न आहे, घराचा प्रश्न आहे किंवा ज्यांना बेसिक सुविधा भेटत नाहीत, अशा लोकांना आपल्याला मागे सोडायचे नाहीये। त्या लोकांचाही विकास या ठिकाणी आपल्याला साध्य करायचा आहे आणि त्याचबरोबर जे काही वंचित गट आहे त्या वंचित गटालाही या ठिकाणी आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे। म्हणजे त्या गटामधील जी काही दारिद्र्याचं प्रमाण आहे ते दारिद्र्याचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला कमी करायचे। त्याचबरोबर समाजामध्ये असलेली असमानता जी आहे ती असमानताही या ठिकाणी आपल्याला कमी करायची आहे। याच्या माध्यमातून एक सर्वसमावेशक समाज निर्माण करायचा आहे की ज्यामध्ये सर्व व्यक्तींना त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आवश्यक असणारी जी काही उत्पादनाची साधने आहेत, जो काही मान आहे, जो काही जस्टिस आहे, तो जस्टिस या ठिकाणी त्यांना भेटेल। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी लिव्ह नो वन बिहाइंड या कन्सेप्टचा हा अर्थ असलेला आपल्याला दिसतो। या ठिकाणी इंटरनेट किंवा आधुनिक तंत्रज्ञान याचा आणि लिव्ह नो वन बिहाइंड या कन्सेप्टचा या ठिकाणी कसलाही अर्थ असलेला आपल्याला दिसत नाही। म्हणजेच विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं ठरेल। 2030 पर्यंत सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणारा जो काही एड्स हा आजार आहे या आजाराचे उच्चाटन करण्याचे एक उद्दिष्ट मित्रांनो या ठिकाणी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स मध्ये ठेवण्यात आलेलं आहे। म्हणजेच विधान क्रमांक 3 या ठिकाणी आपलं अगदी बरोबर राहील। वरील 3 विधानापैकी आपली 2 विधानं बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय बी केवळ 2 स्टेटमेंट्स आर करेक्ट। पाहूया प्रश्न क्रमांक 7 जो की मित्रांनो या ठिकाणी भारत ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार या संदर्भात आहे। सरळ जो काय प्रश्न आहे तो प्रश्न पाहणार आहोत। भारत ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 दक्षिण गोलार्धातील विकसित देशासोबत भारताचा हा पहिलाच व्यापार करार आहे। नंबर 2 हे दोन्ही देशांमधील व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांच्या हालचाली सुलभ करते। वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे।
मित्रांनो या ठिकाणी वरती जी काही आपल्याला विधानं देण्यात आली आहेत त्या विधानांची या ठिकाणी चर्चा करूया। जी काही आपली अर्थ आहे आपल्या अर्थच्या मध्य भागातून अशा प्रकारे विषुववृत्त गेले आहे आणि वरच्या भागाला जे आहे ते या ठिकाणी आपल्याला उत्तर गोलार्ध असलेला दिसतो आणि खालच्या बाजूला या ठिकाणी तुम्ही दक्षिण गोलार्ध हा असलेला दिसतो। या ठिकाणी दक्षिण गोलार्धामध्ये ऑस्ट्रेलिया या देशाचे स्थान या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय आणि दक्षिण गोलार्धामधील जे काही विकसित देश आहेत त्या देशासोबत भारताचा हा पहिलाच व्यापारी करार आहे। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। नंबर 2 चे ही विधान या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। या ठिकाणी दोन्ही देशामध्ये जे काही व्यावसायिक करार होणार आहेत किंवा व्यावसायिक घडामोडी होणार आहेत त्याचबरोबर भारतामधून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी हे ऑस्ट्रेलियाला जात असतात। मग त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, भारतीय विद्यार्थ्यांच्या हिताचं संरक्षण केलं जावं या दृष्टिकोनातूनही हा जो करार आहे तो या ठिकाणी महत्त्वपूर्ण असलेला आपल्याला दिसतो। म्हणजेच विधान 2 ही या ठिकाणी आपलं अगदी बरोबर राहील। परिणामी प्रश्न क्रमांक 7 चे योग्य उत्तर राहील पर्याय सी विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 ही दोन्ही विधानं मित्रांनो या ठिकाणी आपली बरोबर आहेत। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी कॅग संदर्भात आहे। इन डिटेल मध्ये या ठिकाणी आपण कॅग विषयी चर्चा करणार आहोत। चला तर जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। विथ रेफरन्स टू द कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल इन शॉर्ट मध्ये या ठिकाणी आपण कॅग असे म्हणतो ऑफ इंडिया कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट। Statement 1. The primary role of the CAG is to audit the accounts of union government and state government and report any dispenses to the appropriate authorities. Statement 2. The CAG Controller Auditor General tenure is renewable upon the recommendation of Prime Minister. Statement 3. The Public Account Committee scrutinizes the CAG reports to hold the government accountable for any financial irregularities. How many of the statements given above are correct? That is our क्वेश्चन। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही एकूण 3 स्टेटमेंट देण्यात आले आहेत यापैकी किती स्टेटमेंट बरोबर आहेत असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। जे काही विधान आहेत त्या विधानांची या ठिकाणी आपल्याला चर्चा करायची आहे। मित्रांनो या ठिकाणी जे प्रायमरी कार्य किंवा जे काही प्रायमरी रोल आहे प्राथमिक कार्य कॅगचे जे आहे ते म्हणजे या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट आणि जे काही स्टेट गव्हर्नमेंट आहे यांचे जे काही अकाउंट्स आहेत यांची जी काही खाती आहेत त्याचं ऑडिटिंग करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य कॅग कडून केलं जातं। त्याचबरोबर एखाद्या संस्थेचं एखाद्या अथॉरिटीचे जे काही रिपोर्ट्स आहेत त्या अथॉरिटीच्या रिपोर्टची ही स्क्रुटिनी करण्याचं कार्य मित्रांनो या ठिकाणी कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया कडून केलं जातं। म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 1 या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। जो काही कॅग आहे या कॅगचा जो काही एकूण कार्यकाळ आहे तो मित्रांनो 6 वर्षाचा असलेला आपल्याला दिसतो। 6 वर्ष किंवा 65 इयर्स यापैकी जो कार्यकाळ अगोदर असेल तो कार्यकाळ या ठिकाणी कॅगचा असलेला या ठिकाणी आपल्याला दिसतो। आणि या ठिकाणी मित्रांनो रिन्यूएबल अपॉइंटमेंटसाठी या ठिकाणी कंट्रोलर ऑडिटर जनरल हा गृहीत धरला जात नाही। म्हणजे एखाद्या व्यक्तीची एकदा जर ॲज अ कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणून नियुक्ती केली असता दुसऱ्या वेळेस त्याची त्याच पदावर नियुक्ती केली जाऊ शकत नाही। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 2 आपलं चुकीचं ठरतं आणि विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। आपल्या संविधानामध्ये जी काही पब्लिक अकाउंट कमिटी देण्यात आली आहे जी की एक स्थायी समिती आहे परमनंट कमिटी आहे ती काय करते जे काही कॅगचे रिपोर्ट आहे ते कॅगचे रिपोर्ट या ठिकाणी स्क्रुटिनाइज करण्याचं कार्य करते। म्हणजेच गव्हर्नमेंट कडून जे काही फायनान्शियल इरेग्युलरिटीज असतील त्या जर इरेग्युलरिटीज त्या ठिकाणी आढळल्या त्या वित्तीय अनियमिततेला या ठिकाणी जनतेसमोर आणण्याचं कार्य पब्लिक अकाउंट कमिटीच्या माध्यमातून केलं जातं। आणि या ठिकाणी जी काही पब्लिक अकाउंट कमिटी आहे याचे एकूण 22 सदस्य असतात ज्यापैकी 15 सदस्य हे लोकसभेपासून आणि मित्रांनो 7 सदस्य हे राज्यसभेपासून आलेले असतात। आणि या ठिकाणी लीडर ऑफ अपोजिशन म्हणजे जे काही विरोधी पक्ष नेते आहेत ते या ठिकाणी या समितीचे अध्यक्ष असतात पब्लिक अकाउंट कमिटीचे। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 8 योग्य उत्तर राहील पर्याय बी वरील 3 विधानांपैकी केवळ आपली 2च विधानं बरोबर आहेत। तर अशा प्रकारे मित्रांनो इन डिटेल मध्ये दिनांक 27 सप्टेंबरचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा
आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून घ्या आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF फाईल ही त्या ठिकाणी अवेलेबल करून दिली जाणार आहे। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।